हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथे मी उरलेल्या गव्हाच्या पिठापासून एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे. बऱ्याचदा आपण चपात्या करतो आणि थोडंफार पीठ उरतं आणि मग ते असंच ठेवून देतो आणि मग ते नंतर खराब होऊन जातं. तर ही रेसिपी जर तुम्ही पाहिली ना, तर पुन्हा कधी जर पीठ उरलं ना, तर तुम्ही आवर्जून ही रेसिपी कराल आणि जरी नाहीच पीठ उरलं तरी तुम्ही जास्तीचं मळून ही रेसिपी नक्कीच कराल. अशी ही रेसिपी होणार आहे. तर बघा, इथे मी सकाळी चपात्यासाठी पीठ मळलं होतं. ते चपात्या केल्या आहेत आणि त्यातून इथं थोडं पीठ उरलं होतं. तर आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर बघा, इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. त्याचं बघा पुढचं आणि पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या कांद्याची साल काढून घ्यायची आहे. तर बघा, कांद्याची साल काढते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, इथे मी संपूर्ण कांद्याची साल काढून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हा कांदा बघा या पद्धतीने असा उभा कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड कट करायचं नाही आहे. अगदी आपण कांदा भजीसाठी कांदा कट करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जितका पातळ तुम्हाला कट करता येईल ना, तितका पातळ आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी संपूर्ण कांदा कट करून घेतला आहे. आता बघा, आपल्याला हा कांदा असा मोकळा करून घ्यायचा आहे. तर कांद्याचे पुढचं आणि पाठीमागचं व्यवस्थित असं काढलं की कांदा व्यवस्थित असा मोकळा होतो. तर बघा, आता इथे संपूर्ण कांदा मी मोकळा करून घेतला आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. त्यानंतर बघा, इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. ती व्यवस्थित अशी निवडून घेतली आहे. त्यानंतर ही आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. तर बघा, कोथिंबीरसुद्धा मी बारीक कट करून घेतली आहे. त्यानंतर जो कांदा आपण कट करून घेतला होता, त्यामध्ये ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, इथे थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे. ती आपल्याला हातावरती क्रश करायची आणि ती देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. कस्तुरी मेथीमुळे ह्या रेसिपीला खूप छान अशी टेस्ट येते. आता बघा, यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर बघा, इथे पाव चमचा धना पावडर घातली आहे. खूप जास्त साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. अगदी बेसिक साहित्य आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता बघा, जे पिठाचा गोळा राहिला होता ना, तो गोळा मी घेतला आहे. आता याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि ह्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर बघा, सुरुवातीला अगदी खूप जास्त लाटायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, इथे मी हे लाटून घेतलं आहे. असं जाडसरच ठेवायचं आहे. आता जे आपण कांद्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं मिश्रण, ते आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी हे मिश्रण यावरती घालून घेतलं आहे. त्यानंतर बघा, इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आता तुम्ही बोलशाल मगाशीच मीठ घालायचं होतं, पण जर अगोदर मीठ घातलं तर मग कांद्याला पाणी सुटतं आणि जो आपण हा पराठा लाटणार आहोत, तो व्यवस्थित असा लाटला जाणार नाही. तर बघा, आता आपल्याला हे असं बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीला पुरण भरतो ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये हा कांदा भरायचा आहे आणि हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. आता बघा, याला आपण पीठ लावून हे लाटून घेऊया. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे. खूप जास्त जोर लावायचा नाही आहे, नाहीतर मग जे कांदा आपण यामध्ये घातला आहे ना, तो बाहेर निघला जाईल. तर बघा, अगदी हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे.
अगदी सोपी रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही झटपट करून देऊ शकता. जर भाजीला काही नसेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी करून देऊ शकता किंवा मग आदल्यामधल्या वेळेतसुद्धा तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता किंवा मग पाहुणे आल्यावरसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर बघा आता व्यवस्थित असा हा पराठा आपण लाटून घेतला आहे. त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. आता हा पराठा आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचा आहे. तर बघा मीडियम गॅसवरती आपल्याला जशी आपण चपाती भाजतो ना अगदी त्याच पद्धतीने हा पराठा देखील भाजून घ्यायचा आहे. तर बघा आता मी ह्याला पलटी करून घेतला आहे. आता याला आपण तेल लावून घेऊया. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा लावू शकता. तर बघा आता दुसऱ्यासुद्धा साईडनी हे भाजून झालं आहे. आता आपण पुन्हा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्यासुद्धा साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी होते. जर तुमच्याकडं पीठ मळलेलं असेल तर अगदी 5च मिनिटात ही रेसिपी होते. तर बघा आता दुसऱ्यासुद्धा साईडने मी तेल लावून घेतलं आहे. आता हे पुन्हा व्यवस्थित असं पलटी करून घेते आणि दोन्हीसुद्धा साईडनी व्यवस्थित असं हे शेकून घेते. तर बघा दोन्हीसुद्धा साईडने आपला हा पराठा व्यवस्थित असा भाजला आहे. आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता इथे आपला हा पराठा झालेला आहे. तर बघा नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप सोपी आहे आणि झटपट होते. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन बनवून देऊ शकता किंवा मग आदल्यामधल्या वेळेतसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता. तर इथे मी बघा हे दह्यासोबत खाणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.